श्रावण महिन्याला सणांचा महिना असंच म्हटलं जातं. नागपंचमी हा श्रावणातील पहिला तर नारळी पौर्णिमा हा श्रावण महिन्यात येणारा दुसरा सण आहे. पण तुम्हाला माहितीये का, नारळी पौर्णिमा हा सण नेमका का आणि कशासाठी साजरा केला जातो? तर असं मानलं जातं की श्रावणी पौर्णिमेला समुद्राची पूजा केल्यानं समुद्र शांत आणि प्रसन्न होतो. पावसाळ्याच्या दिवसात किंवा इतर काळात मासेमारी करण्यासाठी जाणाऱ्या मासेमारांवर कोणत्याही प्रकारचं संकट ओढवू नये किंवा आलेल्या संकटापासून त्यांचं रक्षण व्हावं यासाठी मुख्यतः कोळी समाजाकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समुद्राला नारळ अर्पण करण्यात येतो. हाच सण निराळी पौर्णिमा म्हणून देखील ओळखला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. समुद्र म्हणजेच सागर हे सर्व तीर्थांचे एक वचन आहे. या सागराची पूजा करणं म्हणजेच वरुण देवतेची पूजा करून वरुण देवतेला प्रसन्न करून घेण्यासारखं आहे.